रिसेप्शनने मीटिंग सुरू असताना अर्जंट कॉल म्हणून स्वातीला फोन लाईन ट्रान्सफर केली. रिसेप्शन म्हणाले, स्वाती मॅम, दिस इज अर्जंट कॉल फॉर यू. स्वाती म्हणाली, ओके प्लीज ट्रान्सफर. पलीकडून आवाज येतो, हॅलो ताई. ताई, मी रेवतीशी आता रजिस्टर मॅरेज करतोय. मी तुला न सांगता लग्न करूच शकत नव्हतो, म्हणून आधी तुला सांगितलं. मन हलकं झालं ताई. समोरून रोहित भराभरा बोलून गेला. तिने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला. स्वाती एक इंटेरियर डिझायनर. या कामाची तिला प्रचंड आवड. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची. जीव ओतून घराला घरपण द्यायची. डोळ्यांचे पारणे फेडणारी डिझाईन तयार करायची. स्वाती आज खूप बिझी होती. आज फायनल डिझाईन क्लायंटला सादर करायचं होतं तिला, आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला. तिचं काम तसं होतं की क्लायंटला नेमकं काय हवं आहे हे तिला कळलं की बस काम फत्ते. पण रोहितचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केलं आणि ॲज युज्युअल क्लायंट खुश झाले. स्वातीने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली. रोहित स्वातीचा लहान भाऊ. आई वडील कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते. मेरिटवर अभ्यास करून आज रोहित मोठ्या पदावर कार्यरत आहे. कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वातीला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. स्वातीला ही रेवती पसंत होती, पण हे असं अचानक रजिस्टर मॅरेज. डोकं भणभणायला लागलं विचार करून. तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. स्वातीने दार उघडले. समोर रोहित आणि रेवती उभे होते. दोघांच्या गळ्यात फुलांचे हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळं सांगून जात होतं की खरोखरच यांनी लग्न केले. स्वातीने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली. स्वातीने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली. आतून गाडीची चावी घेऊन आली. स्वाती म्हणाली, चला. रोहित म्हणाला, ताई कुठे? स्वाती म्हणाली, रेवतीच्या घरी. रोहित म्हणाला, अगं पण. स्वाती म्हणाली, सगळं आत्ताच सांगू, चला आधी ही घे चावी, गाडी स्टार्ट कर. रोहित म्हणाला, ओके. स्वाती म्हणाली, रेवती घरी अजून काही माहीत नसेलच तुमच्या लग्नाबद्दल. रेवती म्हणाली, नाही ताई, मला खूप भीती वाटते. स्वाती म्हणाली, लग्न करताना नाही वाटली, मग आता का घाबरतेस? रोहित म्हणाला, ताई नको ना, खूप राडा होईल. स्वाती म्हणाली, काय घाई होती लग्नाची? आपण रीतसर मागणी घातली असती. हे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायची काय गरज होती? रोहित म्हणाला, मीही तेच बोलत होतो तिला, पण ही ऐकायलाच तयार नव्हती. जीव द्यायला निघाली होती. स्वाती म्हणाली, कसल्या ग तुम्ही सुशिक्षित मुली, आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता की स्वतःवर? रेवती म्हणाली, नाही ताई, तसं नाही, पण आमच्या घरी लव्ह मॅरेजला परवानगी नाही आणि रोहितचे आईवडीलही नाही, म्हणजे तो अनाथ आहे म्हणून पण परवानगी नाही. स्वाती म्हणाली, मी बघते काय ते हार काढून गाडीतच ठेवा आणि रेवती तू ते मंगळसूत्र हे बाजूला काढून ठेव. अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला, पण तसं तिने दाखवले नाही. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसलं सुंदर असा बंगला होता तो. स्वाती म्हणाली, रोहित गाडीतल्या 2 बॅग सोबत घे. रोहित म्हणाला, काय आहे यात? स्वाती म्हणाली, चल आधी, मग कळेल. तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात. स्वाती एक दीर्घ श्वास घेऊन दरवाजाची बेल वाजवणार त्याआधीच आतून दार उघडते. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते. घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते. रेवतीला बघून तिची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले. तोपर्यंत स्वाती आणि रोहित शांतच होते. पाहुणे निघून जाताच आई म्हणते, रेवती तुला सांगितलं होतं ना, आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. आज तरी घरी थांबायचे होते. बाबा म्हणतात, जाऊ दे ग, लहान आहे अजून ती. आई म्हणते, लहान? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना? रेवती म्हणाली, म्हणजे? एव्हाना स्वातीला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते. रेवतीला मध्येच थांबवत स्वातीने स्वतःची आणि रोहितची ओळख करून दिली. स्वाती म्हणाली,
सर, मी स्वाती सबनीस आणि हा माझा लहान भाऊ रोहित. MBA केलं आहे याने आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे. रेवती आणि रोहित एकमेकांना आश्चर्याने बघतात. आपली ताई आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना. इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो, जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो. विक्रम म्हणाला, सॉरी पण ते शक्य नाही. रेवूचं लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे. सो तुम्ही निघालात तरी चालेल, स्वाती म्हणाली शांतपणे रेवतीच्या बाबांना. सर, रेवती आणि रोहित एकमेकांना पसंत करतात. प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. रेवतीचे आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात. रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्व काही सांगून जाते. बाबा म्हणतात काहीसा विचार करून, मग तुमच्या आईवडिलांना माहीत आहे का हे, की तुम्ही परस्पर ठरवून आलात का सबनीसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे? स्वाती म्हणाली तरीही शांतपणे, नाही, आम्हा सबनीसांच्या मुलांना मुळात आगाऊपणा जमतच नाही. आमचे आईबाबा नाही म्हणून मी रोहितची मोठी बहीण या नात्याने माझं हे कर्तव्य समजून इथे आली आहे. बाबा म्हणतात, आय एम सॉरी. वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांचं छत्र नाही. ते असते तर एक वेळ आम्ही विचार केला असता, पण आता हे लग्न शक्य नाही. स्वाती म्हणाली, अहो पण का? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात आपल्या मुलीला सासू सासरे यांचा त्रास नको म्हणून. मग काय हरकत आहे? आई म्हणते, मुलांना वेगळं केलं की ते आपलीच मनमानी करतात. घर संसार याच त्यांना काहीही पडलेलं नसतं. घरात मोठी माणसे असली की दोघांतले वाद विकोपाला जात नाहीत. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो. ते उमगण्यासाठीच घरी मोठी माणसे हवीत. विक्रम म्हणाला, अशी मुलं प्रेम तर करतात, पण फॅमिली बॉन्डिंग काय असते हे न कळल्याने नातं टिकवू शकत नाही. स्वाती म्हणाली, विक्रमचं बोलणं मध्येच थांबवत. एक मिनिट मिस्टर, व्हॉट एव्हर यू नेम इज फॅमिली बॉन्डिंग आम्हाला चांगलीच कळते. 15 वर्ष झाली आईबाबा कार अपघातात जाऊन. आमचा रोहित फक्त 10 वर्षाचा होता. तेव्हापासून आम्ही एकमेकांचा आधार आहोत. लग्न न जमवण्यासाठी कोणतीही क्षुल्लक कारणं देऊ नका. रोहित म्हणाला, ताई आपण निघूया इथून. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको. मुळात रेवती या सगळ्यात काहीही बोलत नाही याचा राग रोहितला येतो. रोहित स्वातीचा हात धरून निघायला लागतो. स्वाती म्हणाली तशीच मागे वळून, आमच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो आणि आमची फॅमिली बॉन्डिंग इतकी चांगली आहे की रेवतीशी रजिस्टर मॅरेज करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले तरी की ताई मी रेवतीशी रजिस्टर मॅरेज करतोय. बट अनफॉर्च्युनेटली तुमच्यात ती बॉन्डिंग नाही. तुमची बहीण पळून जाऊन लग्न करते. इथेच तिचा तुमच्यावरचा विश्वास कळतो. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे, पण तिने पळून लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आले होते. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत, ज्यांनी मला आधी रेवतीच्या आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं. येतो आम्ही. स्वाती आणि रोहित निघून जातात. इथे रेवती ही रडत रडत रूममध्ये निघून जाते. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते. आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते. आई तिला समजावण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारत कुरवाळते. तशी ती रागात उठून बसते. आई, शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते? चुकीचं तर शिखा वागली होती. मनमानी पण तीच करत होती. अजूनही शिखामुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही? आई तिला आपल्याजवळ घेते. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते. इतक्यात विक्रम आत येतो. आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते. रेवू, आता तू विषय नको. विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो. विक्रम म्हणाला, मी ऐकलंय सगळं. खरोखरच शिखामुळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलोय. रेवती म्हणाली, बाई मला तसं म्हणायचं नव्हतं. आई म्हणते, विक्रम प्लीज, रेवूला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीचे बाबाही तिथे येतात. बाबा म्हणतात, विक्रम मला तरी वाटत होतं रोहित आणि स्वाती खरंच चांगली माणसं आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे. मग आता आपण उगाच विषय ताणायला नको. स्वाती हुशार आहे आणि समजूतदार सुद्धा. आपली रेवू सुखी राहील.
रोहनच्या बाबांशी मी बोलेन, समजावीन त्यांना. विक्रम म्हणाला, हां, मी बोलतो रोहनशी. रेवती म्हणाली, भाई आय एम सॉरी. विक्रम म्हणाला, यात तुझी काहीच चूक नाही. आणि विक्रम निघून जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रोहित ऑफिसला जायला निघतो. स्वाती आपल्याच विचारात गुंग असते. रोहित तिच्याजवळ जातो, समजावतो. गुडघ्यावर बसून स्वातीला समजावतो. रोहित म्हणाला, ताई, अगं कशाला वाईट वाटून घेतेस, होईल सगळं नीट. स्वाती म्हणाली, आय एम सॉरी. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच मी माझ्यामुळे हे काय होऊन बसलं. रोहित म्हणाला, ताई काहीही झालेले नाही. तू रडणं थांबव आधी. स्वाती म्हणाली, नाही बेटा, मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली. मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन. हवं तर पाय धरेन मी त्यांचे. इतक्यात दारावर रेवती आणि तिचे आईवडील येतात. बाबा म्हणतात, त्याची काही एक गरज नाही आहे. बेटा, आम्हाला माफ कर, पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं. आम्ही आत येऊ शकतो? स्वाती म्हणाली, आपले अश्रू पुसत. या ना सर, प्लीज बसा तुम्ही, मी पाणी आणते. आई म्हणते, नको स्वाती, राहू दे, तू बस आधी. स्वाती, कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही माफी मागतो. रोहित म्हणाला, अहो माफी कशाला, कालचा विषय कालवरच सोडून देऊया. बाबा म्हणतात, मग लग्नाची तयारी करायला हवी. काय आहे की यांनी रजिस्टर केलं, पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न. स्वाती म्हणाली, अगदी माझ्या मनातलं म्हणालात सर. आई म्हणते, अगं सर काय म्हणतेस, बाबा म्हणते ना. आणि मला आई. स्वाती खूप खुश होते. रोहित आणि रेवती दोघेही आनंदाने बहरून जातात. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वाती आणि रोहितला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवती व तिचे आईवडील निघून जातात. रोहित म्हणाला, लव्ह यू दी, थँक्यू सो मच बेइंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो. नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. आज स्वातीला एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये मीटिंगला जायचे असते. असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट स्वातीने पूर्ण केले होते, पण यावेळेस त्याच्या नवीन घराचं डिझाईन होतं. त्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते. आफ्टर ऑल त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख. स्वातीला हे अजून तरी माहीत नसतं. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि आम्ही लवकरच दुसरा भाग घेऊन येणार आहोत. तर आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.